संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांनी आघाडी घेतलेली आहे। आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 फेऱ्या झालेल्या आहेत आणि 10 ते 12 हजारांची आघाडी अजित पवारांना या क्षणी आहे। चुरशीची किंवा अटीतटीची लढत ही म्हटली जात होती, मात्र पहिल्या फेरीपासूनच अजित पवार या ठिकाणी आघाडी घेत आहेत। आपल्यासोबत हे घोषणा देणारे कार्यकर्ते आहेत। स्वाभाविकपणे अजित पवारांच्या नावाने घोषणा देतात म्हणजे अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत। अपेक्षित होतं तुम्हाला, कारण सगळ्या राज्याचं नाही तर देशाचं लक्ष या मतदारसंघात अपेक्षित 100% होतं। आता तिसऱ्या फेरीमध्ये 12,000पर्यंत लीड आहे। ही 20वी जेव्हा फेरी होईल ते लाखाच्या आसपास 100% लीड राहील आणि दादा हे पुन्हा बारामतीचं विकासाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून कसे महत्त्वाचे आहेत हे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं आहे। अजून साधारणपणे तुम्ही म्हटलं 20 फेऱ्या आहे। युगेंद्र पवार जे आहेत ते पहिल्या फेरीपासून साधारणपणे निम्मी मतं घेत आहेत। शरद पवार स्वतः युगेंद्र पवारांसाठी मैदानामध्ये उतरले होते, त्याचा फारसा परिणाम किंवा अपील बारामतीकरांना झालं नाही ही का? जी इलेक्शन आहे हे अजित पवार आणि युगेंद्र पवार अशी आहे। ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी बारामतीकरांनी घेतलेली नाही आणि बारामतीकर कायम विकासाच्या पाठीमागे आहेत। जो विकास अजितदादांनी प्रूव्ह केलेला आहे, 5 वर्षात जो 9,000 कोटी रुपयाचा जो विकास निधी बारामतीला आणलेला आहे त्याची गरज बारामतीकरांना खूप होती आणि यापुढच्या काळात पण बारामतीकरांना फक्त विकासाची गरज आहे। त्यामुळे 100% सर्व बारामतीकर फक्त अजितदादांच्या मागे उभे राहतील। शरद पवार भाषणामध्ये म्हटले होते की बारामतीला कुणामुळे ओळखलं जातं, तर ते पवारांमुळे। निश्चितच पवार साहेबांचं योगदान आहे, पण त्याच्यानंतर 92 पासून अजितदादांनी गेली 30 वर्ष बारामतीचा जो कायापालट केलेला आहे तो कुणी डावलू शकत नाही। त्याच्यामुळे जरी बारामतीला साहेबांमुळे ओळखलं असेल तरी त्याच्यात अजितदादांचं योगदान देखील तेवढंच महत्वाचं आहे। तर अजित पवार हे लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील। अंतिम निकाल ज्यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतोय त्यामुळे घोषणाबाजी आणि जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश अरुण मेहत्रे, झी 24 तास बारामती।